नमस्कार. मी प्रतिभा चंद्रन आणि नवभारत नवराष्ट्राच्या महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. दर्शको, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राच्या विविध भागांमधून आम्ही तुमच्याकडे तुमच्या समोर निवडणुकीच्या सगळ्या बातम्या घेऊन येतोय. वेगवेगळ्या भागातल्या नेत्यांशी तुमची आमच्या माध्यमातून चर्चा घडवून आणतोय. त्यांचे मुद्दे, लोकांचे मुद्दे समोर घेऊन येतोय. आज आम्ही आहोत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात आणि या मतदारसंघातले प्रश्न आम्ही तुमच्या समोर मांडलेलेच आहेत. आज आपल्या सोबत आहेत निलेश राणे यांच्या विरोधात मशालीच्या चिन्हावर लढणारे वैभवजी नाईक, जे गेले 10 वर्ष इथे आमदार आहेत, विद्यमान आमदार आहेत. वैभवजी, तुमचं खूप खूप स्वागत. जय महाराष्ट्र. हा जो मतदारसंघ आहे यामध्ये तुम्ही गेली 10 वर्ष आमदार म्हणून सदनामध्ये हा रिप्रेझेंट करताय, त्याचं प्रतिनिधित्व करताय. काय तुमच्या भागामध्ये विकासाची कामं तुमच्या माध्यमातून झाली हे तुम्ही सांगू शकता? खरं तर आमदार म्हणून मी गेले 10 वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना आपल्याला माहिती असेल की 5 वर्षापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना अनेक विकासाची कामं आम्ही या ठिकाणी केली. आरोग्याच्या महत्त्वाच्या अशा गरज असलेल्या शासकीय मेडिकल कॉलेज या छोट्याशा जिल्ह्यासाठी रत्नागिरी, सातारा सारख्या मोठ्या जिल्ह्याच्या आधी आम्ही हे कॉलेज मंजूर करून गेलं. आज पूर्ववत या ठिकाणी सुरू आहे. महिला हॉस्पिटल पूर्ववत सुरू केलं. त्याचबरोबर रस्ते हे असतीलच गोष्टी, परंतु पर्यटनाच्या दृष्टीने सिंधुदुर्ग किल्ला असून देत, तारकर्ली हे असून देत, यासाठी सुद्धा आम्ही डेव्हलपमेंट किंवा बदल करण्याचा आम्ही प्रयत्न केला की जेणेकरून पर्यटक या जिल्ह्यामध्ये येतील. उद्धवजी मुख्यमंत्री असताना रत्नसिंधू ही योजना आणली. त्या योजनेतनं मच्छीमारांना कसं डायरेक्ट मदत करता येईल हे आपण या ठिकाणी बघितलं. आणि मी खरं तर एक आमदार म्हणून काम करताना गेली 10 वर्ष सामान्य लोकांच्या काय अडचणी आहेत ह्या मी जाणून घेतल्या आणि त्या सोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. आपल्याकडे माहिती असेल की आमच्याकडे भाताचं मोठं पीक आहे. होय. आणि त्या भाताच्या पिकाला खरं तर बाजारमूल्यापेक्षा जास्त किंमत मिळाली पाहिजे, आधारभूत किंमतीपेक्षा जास्त किंमत मिळाली पाहिजे. म्हणून मी आमदार झाल्यानंतर भात खरेदी केंद्र सुरू केली. शेतकरी भात सरकारला विकत नव्हता, तो त्याला विकण्यासाठी प्रवृत्त केला. आणि आता दरवर्षी 75,000 क्विंटलपेक्षा जास्त भात गेले 5 ते 6 वर्ष सातत्याने माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त भात या ठिकाणी सरकार विकत घेतं. आणि त्यामुळे ज्या गोष्टी मला करता येणे शक्य होत्या, आमदार म्हणून करता येणे शक्य होतं, त्या सगळ्या गोष्टी मी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. यामध्ये जे तुम्ही 10 वर्षाचा कालावधी सांगता त्यामध्ये 5 वर्ष तुम्ही देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळामध्ये, म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली जे मंत्रिमंडळ होतं ते होतं. त्यानंतर 2 ते 2.5 वर्षाचा 2-2.25 वर्षाचा कालावधी उद्धवजींना मिळाला आणि नंतर पुन्हा वेगळं मंत्रिमंडळ आहे. या सगळ्या ज्या योजना आहेत आणि तो काळ पुन्हा कोविडचा होता, मग कामं बऱ्यापैकी ठप्प झालेली होती. कसं? खरं तर देवेंद्र जे मुख्यमंत्री होते, परंतु नेहमीच आम्हाला शिवसेना सापत्य वागणूक त्यांनी वारंवार दिलेली आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्याच पक्षात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नारायण राणे भाजपमध्ये आले. त्यामुळे आमच्या विकास कामामध्ये खो आणण्याचा प्रयत्न अनेक वेळी भाजपच्या सरकारने केला, नेतृत्वाखाली सरकारने केला. आणि म्हणूनच महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर 2 वर्षामध्ये 2.5 वर्षामध्ये करोना असून देत, तोक्ती वादळ असून देत, फयान वादळ असून देत, या वादळाच्या वेळी आम्ही जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न उद्धवजींमुळेच आपण करू शकला. आणि आता ही कामं जी दिसत आहेत त्यातली 90% कामं ही उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना मंजूर झालेली कामं आहेत, ती आपण या ठिकाणी केलेली आहेत. निलेश राणे यावेळी मैदानामध्ये तुमच्या समोर आहेत. राणे आणि नाईक हे आपण, म्हणजे मी वैर वगैरे असं कधी म्हणत नाही, प्रतिस्पर्धी, राजकीय प्रतिस्पर्धी असं या भागामध्ये राहिलेला आहात. यावेळीची निवडणूक कशी बघता तुम्ही? नाही, खरं तर आता लोकांनी तुलना करायची आहे. मी आमदार म्हणून गेले 10 वर्ष काम करतोय आणि निलेश राणे सुद्धा 5 वर्ष खासदार होते. 2009 मध्ये त्यांचे वडील केंद्रीय मंत्री होते. त्यांची सत्ता भाजपची, सातत्याने ते सत्तेमध्ये आहेत. आणि त्यांनी काय कामं केली आणि मी काय कामं केली, त्यांचा किती संपर्क आहे, मीच किती संपर्क केला. मी विधानसभेमध्ये किती प्रश्न मांडलेत, त्यांनी लोकसभेमध्ये किती प्रश्न मांडलेत. मी लोकांच्या सुखदुःखामध्ये किती सहभागी झालो. मी लोकांमध्ये तोक्ती वादळ असून देत, फयान वादळीची असून देत, करोना असून देत, ह्यावेळी मी किती होतो आणि ते किती होतो. त्यामुळे ही लोकांनी तुलना लोक करतायत आणि लोकांनी तुलना केली पाहिजे. मी जर चांगलं काम केलं असेल तर लोक माझ्या पाठीशी राहावं, एवढीच माझी लोकांना विनंती आहे. किल्ल्याचा इथला एक आणि पुतळ्याचा प्रश्न झाला त्यावेळी काही ठिकाणी तुम्ही ज्या पद्धतीने म्हणजे रॉड घेऊन हे झालं, त्या सगळ्याची चर्चा झाली. नाही, खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा सन्मान आहे.
नरेंद्र मोदी माननीय पंतप्रधान या जिल्ह्यामध्ये आलेत. आम्ही त्याचं स्वागत केलं. आपण बघितलं असाल की मी एकटा असा लोकप्रतिनिधी होतो विरोधी पक्षाचा. त्यांनी मी स्वागत आणि माननीय पंतप्रधान, माननीय राष्ट्रपती यांचं स्वागत आम्ही या ठिकाणी केलं. परंतु ज्या पद्धतीने हा पुतळा झाला, त्या पुतळ्यामध्ये आम्ही जेव्हा त्यावेळीच सांगत होतो की पुतळ्यामध्ये ह्या चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत. परंतु त्यावेळी त्याचा अर्थ दुसरीकडे काढत होते. म्हणून आम्ही त्यावेळी शांत राहिलो. परंतु पुतळ्यामध्ये 3.5 कोटीच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार होऊन पुतळा पडत असेल, तर आमच्यासारखे शिवप्रेमी, आमच्यासारखे कार्यकर्ते गप्प बसायचे काय? आणि त्यामुळे तो उद्रेक या ठिकाणी होता. आणि खरं तर आम्ही एखादं काम करताना त्याच्या परिणामाची कधीही चिंता करत नाही. जे होईल ते योग्य पद्धतीने आम्ही त्याला सामोरं जाऊ. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी जर आपण पाहिलं तर महायुतीला अपेक्षित जागा जरी अन्यत्र मिळाल्या नसल्या तरी तुमचा हा जो जिल्हा आहे इथे तुमच्या मतदारसंघासह सगळ्या ठिकाणी युतीला चांगली आघाडी मिळालेली, म्हणजे त्यांना मताधिक्य चांगलं मिळालेलं आहे. त्यामुळे मतदार कुठेतरी शिफ्ट झालाय आणि तेच वातावरण आता कंटिन्यू होईल असं वाटतं. खरं तर मतदार हा शिफ्ट झाल्यानंतर त्यावेळच्या परिस्थितीनुसार मतदारांना काही लोकांनी आमिष देऊन शिफ्ट केलं होतं. आज मतदार पुन्हा हा आमच्याकडेच वळतील. आज अनेक लोक आमच्यामध्ये आलेले आहेत. परशुराम उपवर्ग असू दे, राजन तेली असू दे, त्यानंतर परिस्थिती लोक आमच्याकडे येत आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आता सरकार महाविकास आघाडीचं ज्याप्रमाणे आपण म्हटलं की 48 पैकी 31 सीट आले, त्यामुळे सरकार आमचं येणार आहे. आणि या सरकारमध्ये आता मी 2 वेळेचा आमदार आहे आणि त्यामुळे मला सरकारमध्ये काम करण्याची संधी आहे हे लोकांना आता हळूहळू पटत चाललंय. त्यामुळे नारायण राणेंना त्यावेळी मंत्री करतो म्हणून लोकांनी मतदान करलं. ते सांगत होते मला मंत्री केलं, परंतु त्यांना कळलं की राणेंची ताकद ही राणेंच्या ताकदीवर राणे निवडून आले नाहीत, तर राणे रवींद्र चव्हाणांच्या आर्थिक गणितावर निवडून आलेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपद केलं नसेल. नाहीतर मग ते निष्क्रिय एखाद्या मंत्रिमंडळातल्या सहकार्याला काढलं जातं तेव्हा तो एखादं काम तरी कमी करतो किंवा निष्क्रिय तरी असतो किंवा त्याच्या निवडून येण्याच्या वेगळ्या परिस्थिती असतात. त्यामुळे राणेंना मंत्रिमंडळातनं का काढलं हे राणेंनी आधी पहिलं स्वतःवर. निश्चितपणे जो मागचा बॅकलॉग आहे तो आम्ही भरून काढू आणि मोठ्या मताधिक्याने आम्ही निवडून येऊ. पण एक होतं की असं एक परसेप्शन आहे की इथे येणारे जे मोठे प्रकल्प असतात त्याला शिवसेनेचा विरोध बऱ्याचदा झालेला दिसून येतो. नाही नाही, आणि खोटे प्रकल्प असतात त्याला शिवसेनेचा विरोध असेलच. आज आपण बघितलं की चिपी विमानतळामध्ये 1400 हेक्टर जागा घेण्यात आली होती, आमचा त्याला विरोध होता. आज 250 हेक्टरमध्ये चिपी विमानतळ पूर्ण झालंय. सीवर्ड कुठेच अस्तित्वात नव्हता, फक्त जागा पेन्सिलने स्वतःला घ्यायचा म्हणून सीवर्डचा प्रकल्प होता. सीवर्ड आता तुमचं सत्ता 2.5 वर्ष आहे, तुम्ही का नाही केला? फक्त प्रकल्पाची गाजर दाखवायचं. आज राणेंनी सुद्धा एक कुडा MIDC मध्ये जागा घेतल्यात, कुठे प्रकल्प केलेत? आणि त्यामुळे हे सगळे गाजर दाखवायचे आहेत. आणि निवडणूक आल्या की कुठल्याही प्रकल्पाला आता त्यांचे हात कोणी धरले होते. आता आडाळी MIDC आहे, गेली 15 वर्ष आडाळी MIDC चालू आहे. 15 वर्षामध्ये दीपक केसरकर, राणे केंद्रीय मंत्री होते, उदय सामंत उद्योग मंत्री होते, का सुरू केली नाही? आणि त्यामुळे फक्त शिवसेनेच्या नावावर घालायचं आणि हे प्रकल्पांची यांची कार्यक्षमता, कुशलता किंवा त्यामधले त्यांचं गणित हे वेगळी असतात. कधीतरी तुम्हाला असं वाटतं की दोन्ही सेना एकत्र याव्यात, नाही. कारण धनुष्यबाण आणि म्हणजे मशाल असं, नाही, कारण खरं तर तुमचं राजकीय कारकीर्दच धनुष्यबाणावर घडली. नाही, आमची राजकीय कारकीर्द धनुष्यबाणापेक्षा ठाकरे या नावावर घडली. हो बरोबर. आणि पण ठाकरे हे नाव जिथे असेल तिथे लोक असतात, आम्ही असतो, हे लोकसभा निवडणुकीत सुद्धा स्पष्ट झालेलं आहे. आणि त्यामुळे हे एकत्र आता कधी येऊ शकत, कारण ही धनुष्यबाण कोणी फोडलं? चोरून, एखाद्या चोरीचा माल आपण चोरून गेला तर तो पुन्हा आपल्याकडे असं आपल्याला वाटतो काय? त्याची खरं तर गेले 3 वर्ष ज्या पद्धतीने सरकारच्या यंत्रणेचा दुरुपयोग झाला आणि शिवसेनेचं नाव पक्ष वळला. पण आता आमची शिवसेना आहे ती नव्या उमेदीने सुरू झाली आहे, नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळाली आहे, नवीन नेतृत्वाला संधी मिळाली आहे. त्यामुळे शिवसेना आता पुन्हा एकत्र होणार नाही आणि होताही कामा नये. आम्ही आमचं काम सुरू करू. निवडून आलात तर प्राधान्याने कुठली 3 कामं करा? यावर्षी निवडून आल्यानंतर पहिलाच अजेंडा आहे आमचा की पर्यटन आणि पर्यटनातनं रोजगार, चांगले प्रकल्प, त्या प्रकल्पातनं रोजगार आणि तरुणांना उद्योग करण्यासाठी स्वावलंबी करणं, हे 3च रोजगाराचाच विषय आम्ही घेऊन या निवडणुकीमध्ये जाणार आहोत. मग त्यासाठी MIDCs होणं, त्यासाठी मोठी प्रकल्प होणं हे अगदी अत्यावश्यकच आहे. नाही, ज्या आणि ते प्रकल्पात केंद्र आणि ज्या राज्याच्या सहकार्याशिवाय प्रकल्पातनं नाही होऊ शकत. मी सांगितलं की पर्यटन दृष्टी प्रकल्प काय विकसित होतील ते प्रकल्प घेऊन आपल्याला पुढे जायचं. निवडणूक किती सोपी किंवा किती अवघड वाटते? खरं तर लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये निवडणूक सोपी किंवा जड हे लोकांच्यावर ठरत असतं. आणि लोकांचा निर्णय असून देत. हे गेले 2-2.5 वर्ष सुद्धा 2 टर्मला सुद्धा माझ्यावरच होता. त्यावेळी सुद्धा नारायण राणे मंत्री होते. सातत्याने गेले 10 वर्ष सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा, विरोध करण्याचा माझा प्रयत्न केला, तरी पण लोक माझ्यावर आहेत. आणि त्यामुळे सर्वसामान्य जनता माझी असल्यामुळे ही निवडणूक मी निश्चित जिंकेन. लाडकी बहीण किंवा अन्य ज्या सगळ्या महिलांसाठीच्या योजना आणलेल्या आहेत त्याचा परिणाम कितपत होईल? नाही, खरं तर लाडकी बहीण योजना
राज्यात कसे मला सुरू माहिती नाही, परंतु आमच्या जिल्ह्यामध्ये योजनेचे पैसे पडल्यावर ताबडतोब ते पैसे काढले जातात. का आम्ही महिलांना का काढता तुम्ही, तर सरकारवर विश्वास नाही. खरं तर एखाद्याने विश्वास आधी संपादन केला पाहिजे आणि तो सरकारचा विश्वास आता महिलांपासून, बहिणींपासून, भावांपासून कोणावर नाही आणि त्यामुळे या योजनेचा काही मोठा फरक पडणार नाही. तुम्ही आता कुठले मुद्दे घेऊन जातात लोकांसमोर? नाही. कारण प्रचार चालू आहे आता आणि आता अगदी 10 दिवस नाही. 10-12 दिवस आताशी आहेत. प्रचाराचे मुद्दा मी केलेलं 10 वर्षातलं काम, माझ्या समोरच्या उमेदवारांनी आणि माझ्यामधले लोकांनी बघितलेली तुलना. खरं तर एखाद्या उमेदवाराला वकील ठेवावा लागतो की तुम्ही शांत राहा म्हणून, आणि त्याच्यामुळे त्याची प्रतिमा असलेली प्रतिमा आणि ती लोकांसमोर कशी जाणार. आणि दुसरा मुद्दा म्हणजे आम्ही डेव्हलपमेंट काय करणार आहोत, आणि हे मुद्दे घेऊन आम्ही लोकांसमोर जातो. हायटेक तुमचा प्रचार बऱ्यापैकी चांगला चालू आहे. टीम आणि सोशल मीडिया सगळं. नाही, खरं तर तरुण मुलांनी हे ठेवलाय आणि तो चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आम्ही केलेली कामं असतात, त्यामुळे ती चांगल्या पद्धतीने दाखवणं आपण काम करतो आणि ते आता लोकांना आवडायला लागलंय. प्रचाराच्या धामधुमीमध्ये तुम्ही नवराष्ट्र नवभारतसाठी इतका वेळ दिलात, खूप खूप आभार आणि तुम्हाला शुभेच्छा. आपल्या पण चॅनलला मनापासून शुभेच्छा. थोडक्या कालावधीमध्ये आपण लोकप्रिय ग्रामीण भागाच्या बातम्या देशाच्या पातळीपर्यंत नेलात, त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र. दर्शक हो, आपण वैभव नाईक यांना ऐकत होतात. ते कुठला अजेंडा घेऊन जात आहेत तेही आपण ऐकलत आणि हायटेक पद्धतीने त्यांचा प्रचार करणारी एक मोठी यंत्रणा या भागामध्ये दिसून येते. तुमच्यापर्यंत पण त्यांचे ते व्हायरल व्हिडिओज पोहोचत असतील. तुम्हाला काय वाटतं, या भागामध्ये काय नेमकं नेत्यांनी करायला हवं? लाडकी बहीण योजनेच्या कितपत लाभ तुम्हाला मिळतो आहे? तुम्ही काय करत आहात? तुमचे सगळी मतं आणि आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास इथून आम्ही तुमची रजा घेतोय. आमच्या पुढच्या टप्प्यावर आपण भेटूच. नमस्कार.